दापोली पारगाव हायस्कूल येथे करिअर गायडन्स मार्गदर्शन संपन्न। शनिवार दिनांक 17 ऑगस्ट 2024 रोजी गुरुकुल प्रकल्पांतर्गत इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर गायडन्स या विषयावर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते। या उपक्रमामध्ये अनंत पांडुरंग भोईर विद्यालय दापोली पारगाव विद्यालयाचा सन 2016-17च्या SSC बॅचचा एक गुणवंत विद्यार्थी की जो विद्यार्थी आता भारतीय सेनादल आर्मीमध्ये कार्यरत आहे तो सीताराम दैपळे यांचे मी कसा घडलो या विषयावरील मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आले होते। या शिबिरात त्यांनी आपल्या जीवनाचा अखंड आलेख विद्यार्थ्यांसमोर मांडून अनंत पांडुरंग भोईर विद्यालयातील शिक्षकांसारखे शिक्षक आजपर्यंत कुठेही भेटले नसल्याची कृतज्ञता व्यक्त केली। त्यांनी या मनोगतात आपल्या यशाचे सर्व श्रेय शिक्षक, त्याचे आईबाबा आणि त्यांचे मामा यांना देऊन शिस्त आणि कष्ट कशा प्रकारे आपले जीवन घडवतं हे सांगितलं। शिक्षकांनी जर छडी मारली नसती तर मला इथपर्यंत पोहोचता देखील आलं नसतं अशी भावना त्याने व्यक्त केली। हे बोलत असतानाच याच शाळेतील शिक्षकांनी मला घडवले असे उद्गार काढले। आई वडिलांनंतर शिक्षकच आपले गुरु आहेत, तेच दिवसभर आपली काळजी घेत असतात असे विचार त्याने मांडले। आर्मीमध्ये आमचा दिनक्रम कसा सुरू होतो याविषयी त्यांनी सांगितलं। स्त्रियांवर होणारे अत्याचार, छळ, फसवणूक यावर बोलताना भारतीय कायदे कडक असायला हवेत असे मत मांडले। सर्व मुलींनी स्वतःला शारीरिकदृष्ट्या कणखर बनवायला हवे। प्रास्ताविकामध्ये मुख्याध्यापिका सौ पुष्पलता ठाकूर मॅडम यांनी सीताराम दैपळे हा माजी विद्यार्थी सैन्यात दाखल होऊन देशसेवा करत आहे याचा गर्व वाटत आहे असे गौरव उद्गार काढून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या। तर उपस्थित महिला शिक्षकांनी आणि विद्यार्थिनींनी त्यांना राखी बांधून त्यांचं औक्षण केलं। कार्यक्रमाला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ ठाकूर PR मॅडम, उपमुख्याध्यापक श्री भरनुके DD सर, पर्यवेक्षिका सौ वेळेकर KN मॅडम, गुरुकुल प्रमुख श्री म्हात्रे KR सर, शिक्षक शिक्षिका उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री पाटील VR सर तर आभार उपमुख्याध्यापक श्री भरनुके DD सरांनी मानले। शेवटी सीताराम दैपळे यांनी शाळेसाठी भेट म्हणून 5,000 रुपये दिले। यावेळी मात्र त्यांची भावुक मुद्रा बघण्यासारखी होती। महामुंबई चॅनलसह मिलिंद खार पाटील, दापोली पारगाव, पनवेल। या शाळेत जेवढे शिक्षक आहेत ना, मी 10वी पर्यंत या शाळेत शिकलोय। मला माहिती ह्या शाळेसारखे शिक्षक मला अजून कुठे भेटले नाही। कॉलेजला वगैरे तर तुम्हाला वाटेल का हा बाबा एक भोईरचे जे शिक्षक होते ते शिक्षक नाही, खरंच नाहीये। तुम्ही का असं नाही काही येऊन बोलतोय म्हणून, हे असं बोलणं पण सोपं नाहीये। बोलणं आपल्याला वाटतं का हा बोलतोय मोठेपणा सांगतोय, आज बरेच लोकांना वाटतं का हा बोलतोय म्हणजे ज्ञान सांगतोय, ज्ञान सांगत नाही। ज्याला ते घ्यायचं असतं ना ते घेतं। आमच्या टाइमला पण असे बरेच माझ्यासाठी येऊन गेले तिथं, कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल। आमच्या टाइमला झालेला हाल आहे। आम्ही 6वी-7वीला असेल तेव्हा झालेला हाल आहे। गुरुकुल पण आमच्या टाइमला झालेला, आम्ही 7वीला असतो ना, 7वीला तेव्हा गुरुकुल आलेलं आहे। गुरुकुल पण आधी नव्हतं। आमची बस तुकडी होती पहिले 7वी पर्यंत, नंतर आमची 5 तुकड्यामुळे विभाजन झालं तेव्हा